मुलांनो, आपण इयत्ता 5वीचं प्रकरण 3रं बेरीज आणि वजाबाकी बघत होतो. याच्यामध्ये आपला अभ्यास झालेला आहे आणि अभ्यासाच्या नंतर आपण सराव सुद्धा केलेला आहे. सरावाच्या नंतर आपण खेळ खेळलेलो आहोत आणि आता आपल्याला परीक्षा द्यायची आहे मुलांनो. तर परीक्षाद्वारे आपल्याला कळतं की आपला किती अभ्यास झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायचे आहेत आणि एकूण इथे 10 प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येकी प्रश्नांचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर मुलांनो, तुम्ही योग्य तो पर्याय निवडा. चला आता बघूया आपण पहिला प्रश्न. 24722615 प्लस 5043,720 म्हणजेच 24,72,615 अधिक 50,43,720 बरोबर किती? तर बघा, पहिला पर्याय दिलेला आहे 75,16,335. दुसरा पर्याय दिलेला आहे 71,40,192. तिसरा पर्याय आहे 72,20,495 आणि चौथा पर्याय आहे 82,93,462. तर मुलांनो, योग्य पर्याय तुम्ही निवडा. 2 अंकांची संख्या करा, बेरीज करा आणि योग्य उत्तर सांगा. तर आपण 1 वर क्लिक केलेला आहे. आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे 7,11,11 म्हणजेच 7,11,111 वजा 5,99,999 यांची वजाबाकी केल्यावर डॅश म्हणजे याची वजाबाकी केल्यावर आपल्याला किती उत्तर मिळणार आहे मुलांनो? तर बघा, पहिला ऑप्शन आहे 1,11,112. दुसरा ऑप्शन आहे 6,21,348 आणि तिसरा पर्याय आहे 1,21,312 आणि चौथा पर्याय आहे मुलांनो 4,52,000. तर बघा, आता दोघांची बेरीज करा आणि ही परीक्षा आहे मुलांनो, तर तुम्हालाच उत्तर सोडवायचे आहे. अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 1. व्हेरी गुड मुलांनो. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 आहे 6,71,540 वजा 5,86,281 बरोबर डॅश म्हणजे यांची वजाबाकी केल्यावर आपल्याला काय उत्तर मिळेल? तर मुलांनो, वजाबाकी करून बघा. आणि पहिला ऑप्शन आहे 90,420 आणि दुसरा ऑप्शन आहे 78,491. तिसरा ऑप्शन आहे 85,559 आणि चौथा ऑप्शन आहे 61,342. तर मुलांनो, सोडवा हा प्रश्न, वजाबाकी करून बघा आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा, तुम्ही अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि आपण परीक्षेच्या शेवटी बघूयाच आपलं उत्तर बरोबर आहे का. आता प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. चौथा प्रश्न मुलांनो काय आहे बघा. 54,56,267 वजा 34,65,789 बरोबर डॅश म्हणजेच मुलांनो, याच्यामध्ये आपल्याला ह्या 2 संख्यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी केल्यावर 4 जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा मुलांनो, आता योग्य पर्यायावर क्लिक करा आणि तुम्ही योग्य पर्याय निवडलेला आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 आहे म्हणजे बघा मुलांनो, याच्यामध्ये आपल्याला पहिले ह्या 2 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि बेरीज केल्यावर मग याची वजाबाकी करायची. आलेली जी संख्या आहे त्याच्यातून 21,21,768 हे वजा करायचं
आणि डॅश म्हणजे जे बरोबर येईल ते त्याचं उत्तर राहणार आहे. तर बघा मुलांनो, आपण करून बघूया. पहिला प्रश्न आहे 30,09,321. दुसरा पर्याय आहे 14,68,हजार. तिसरा पर्याय आहे 0 आणि चौथा पर्याय आहे 28,47,950. तर बघा मुलांनो, अगदी योग्य उत्तर ते निवडायचं आहे आणि तुम्ही सांगितलेले उत्तर हे अगदी बरोबर आहे मुलांनो. आणि परीक्षा देताना तुम्हाला मजा येत असेल. आता बघा 6व्या प्रश्नाकडे जाऊया. 6वा प्रश्न हे खूप सोपी आहेत, पण हा जसा प्रश्न आहे हा मिश्र प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही क्रिया आपल्याला करायची आहे, बेरीज सुद्धा करायची आणि वजाबाकी सुद्धा करायची आहे. तर मुलांनो, तुम्ही लक्षपूर्वक बेरीज करा आणि वजाबाकी सुद्धा लक्षपूर्वक करा, म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. इथे सुद्धा सेम आपण सरावामध्ये असे प्रश्न बघितलेले आहेत. ह्या दोन संख्यांची बेरीज करा. बेरीज केल्याच्या नंतर त्याच्यामधून 22,563 वजा करायचा आहे. तर मुलांनो, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि 4 ऑप्शन मधून आपल्याला योग्य पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे 22,563. दुसरा पर्याय आहे 4,365 आणि पर्याय क्रमांक तिसरा आहे 35,435 आणि चौथा आहे पर्याय 0. तर बघा मुलांनो, योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला आणि अगदी योग्य पर्याय तुम्ही निवडलेला आहे, पर्याय क्रमांक 4. आता बघा, जसं आपण प्रश्न सोडवत आहोत तसा वेळ सुद्धा वाढत आहे आपला. बघा, आपण वेळेची मर्यादा ठेवून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. आणि प्रश्न क्रमांक आता आपण 7वा बघूया. 7वा मध्ये बघा 17,14,500 अधिक 24,003 यांची बेरीज करायची आहे. अगदी सोपा प्रश्न आहे हा मुलांनो. तर इथे बघा काय येणार आहे. 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4 पर्यायामधून पहिला पर्याय आहे 10,83,904. दुसरा पर्याय आहे 18,38,503 आणि तिसरा पर्याय आहे 27,24,602 आणि चौथा पर्याय आहे 17,38,503. 4 पैकी आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे आणि मुलांनो, चौथा पर्याय हा अगदी बरोबर आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे आणि 8वा प्रश्न बघूया कसा आहे तो. बघा, हा 8वा प्रश्न जो आहे हा शाब्दिक प्रश्न आहे आणि असेच प्रश्न आपण सरावमध्ये बघितलेले आहेत. तर बघा, हा सेम प्रश्न आपण सोडवलेला आहे. एका राज्यात 86,465 गावे आहेत. एका राज्यामध्ये 86,465 गावे आहेत आणि मुलांनो, त्यापैकी 79,357 गावांमध्ये माध्यमिक शाळा आहेत. तर किती गावांमध्ये माध्यमिक शाळा नाही आहेत? बघा, आपल्याला किती गावांमध्ये माध्यमिक शाळा नाही आहेत हे सोडवायचं आहे. तर बघा, 4 ऑप्शन दिलेले आहेत ह्या प्रश्नासाठी. पहिला ऑप्शन आहे 6,302. पर्याय क्रमांक दुसरा आहे 7,108. पर्याय क्रमांक तिसरा आहे 4,051 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 1,032. तर याच्यामध्ये काय करायचं मुलांनो, तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि योग्य तो पर्याय निवडा मुलांनो. बघा, योग्य पर्याय आहे, तुम्ही योग्य पर्याय निवडलेला आहे पर्याय क्रमांक 2, 7,108. म्हणजे याच्यामध्ये मुलांनो तुम्ही काय केलं असेल, 86,462 मधून ही संख्या वजा केली असेल. आता आपण मुलांनो वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे आणि 9वा प्रश्न आहे 19,08,063 अधिक 6,08,000. हा सुद्धा एकदम सोपी प्रश्न आहे, कमी वेळात तुम्हाला सोडवायचा आहे आणि 4 ऑप्शन्स आहेत बघा. तर याचा आपल्याला
योग्य पर्याय निवडायचा आहे. चारही पर्याय सांगितलेले आहेत आणि व्हेरी गुड मुलांनो, तुम्ही योग्य पर्याय निवडलेला आहे. पर्याय क्रमांक 2. आता आपण वळूया शेवटच्या प्रश्नाकडे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 बघूया. एका कापड गिरणीत मागील वर्षी 15,26,455 मीटर कापड तयार झाले व या वर्षी 39,08,980 मीटर कापड तयार झाले, तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले? म्हणजे दोन्ही वर्षाचे आपल्याला कापड किती मीटर झालेले आहेत यांची किंमत दिलेली आहे आणि आपल्याला एकूण कापड काढायचं आहे. बघा, ह्या प्रश्नावरूनच आपल्याला समजते की कोणती क्रिया करायची आहे. वारंवार तेच प्रश्न आपले रिपीट होत आहेत. तर बघा मुलांनो, सरावामधलेच प्रश्न इथे आलेला आहे. पर्याय क्रमांक पहिला आहे 54,35,435. पर्याय क्रमांक दुसरा आहे 12,80,435. पर्याय क्रमांक तिसरा आहे मुलांनो 56,40,435 आणि चौथा पर्याय आहे 88,60,435. तर बघा, 4 पैकी योग्य पर्याय निवडा मुलांनो. अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे मुलांनो, पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे तुम्ही मुलांनो खूप छान प्रकारे परीक्षा दिलेली आहे. तर आता आपण परीक्षेचा निकाल पण बघूया. इथे आपल्याला निकाल सुद्धा दिसतो. बघा, निकाल तुमच्या समोर आहे. आपण किती वेळ लागलेला आहे आपल्याला? 12 मिनिटं 43 सेकंद लागलेले आहेत. फार कमी वेळात तुम्ही परीक्षा सोडवलेली आहे आणि एकूण प्रश्न तुम्ही 10 आहेत आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे 10ही प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. परीक्षेमध्ये मुलांनो एकही प्रश्न जेवढेही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचा, एकही प्रश्न रिकामा जाऊ द्यायचा नाही. आपण सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा. आणि बघा, छान गोष्ट अजून आहे की आपण जेवढेही उत्तर सोडवले आहे तेवढे अगदी बरोबर आहे. आपले चुकलेले उत्तर एकही नाही आहे. त्याच्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन मुलांनो, तुम्ही खूप छान प्रकारे परीक्षा दिलेली आहे. नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीचं जो बेरीज आणि वजाबाकी प्रकरण 3 बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपला अभ्यास पण झालेला आहे. मागील भागामध्ये सराव पण झालेला आहे आणि खेळ सुद्धा आपण खेळलेलो आहोत आणि त्याची परीक्षा सुद्धा आपण दिलेली आहे. तर आता आपण बघूया मुलांनो प्रश्न उत्तरे. याच्यामध्ये आहे काही आता प्रश्न उत्तरे आहेत. तर बघा, प्रश्न उत्तरांमध्ये मुलांनो पहिला प्रश्न असा आहे की एका शहराची लोकसंख्या 45,64,830 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 14,68,000 आहे आणि स्त्रियांची संख्या 13,79,950 आहे व उरलेली मुले आहेत. तर त्या शहरातील मुलांची संख्या किती आहे? म्हणजे बघा, आपल्याला लोकसंख्या दिलेली आहे आणि त्यातील आपल्याला पुरुषांची संख्या दिलेली आहे, स्त्रियांची संख्या दिलेली आहे आणि आपल्याला मुलांनो याच्यामध्ये उरलेल्या मुलांची संख्या काढायची आहे. हे शाब्दिक उदाहरण आहे. तर आता बघूया हे आपण कसं सोडवलेलं आहे. बघा, ह्या प्रश्नाचे जे उत्तर आहे याची मांडणी अशी केलेली आहे खालील प्रकारे. तर याच्यामध्ये बघा, आपण पुरुषांची संख्या लिहिलेली आहे, स्त्रियांची संख्या सुद्धा लिहिलेली आहे. पुरुषांची संख्या विद्यार्थ्यांनो किती आहे? 14,68,000. स्त्रियांची संख्या बघा मुलांनो 13,79,950 आहे. आता आपल्याला एकूण स्त्री पुरुष काढायचे आहे, म्हणून आपण ह्या ज्या दोन्ही संख्या आहेत त्यांची बेरीज केलेली आहे आणि बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे मुलांनो 28,47,950. तर आता आपल्याला काढायचं आहे मुलांची संख्या काढायची आहे. म्हणून इथे आपल्याला शहरांची जी लोकसंख्या दिलेली आहे ती आहे 45,64,830 आणि आपण हे जे एकूण स्त्री पुरुषांची संख्या मुलांनो काढलेली आहे ती ही जी संख्या आहे ती आपण याच्यातून लोकसंख्येमधून वजा करूया आणि वजा केल्यावर आपल्याला मुलांची जी संख्या आहे ती मिळणार आहे 17,16,880. तर अशा प्रकारे हा पहिला उदाहरण आहे मुलांनो. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 आहे वन विभागाने
10,55,780 झाडे सुबाबडीची लावली व 10,65,988 झाडे निलगिरीची लावली आहेत. म्हणजे काही झाडे सुबाबडीची लावलेली आहेत आणि काही निलगिरीची लावली आहेत. काही इतर झाडे लावली. एकूण 30,09,321 झाडे लावली. तर इतर झाडे किती लावली आहेत? बघा पुन्हा प्रश्न सांगते की इथे सुबाबडीची 10,55,780 झाडे आहेत आणि निलगिरीची झाडे 10,65,988 आहेत मुलांनो. आणि जे इतर काही झाडे लावलेली आहेत तर म्हणजे टोटल किती झाडे लावलेली आहेत म्हणतात ते 30,09,321. तर आपल्याला जी इतर झाडे लावली आहेत ती काढायची आहेत. तर बघा मुलांनो, याचं आपण उदाहरण बघूया, उत्तर बघूया. बघा उत्तराची मांडणी शाब्दिक उदाहरणामध्ये सगळ्यांची सारखीच करायची. आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती माहिती लिहून घ्यायची. तर इथे सुबाबडीची झाडे लिहिलेली आहे आपण 10,55,780 विद्यार्थ्यांनो. मग लिहिलेलं आपण निलगिरीची झाडे ती आहे 10,65,988 आणि मग लिहिले आहे सुबाबडीची आणि निलगिरीची एकूण झाडे. म्हणजे आपल्याला एकूण झाडे काढायचे तर आपण त्यांची बेरीज केली आहे. बेरीज केल्यावर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे 21,21,768. आता आपल्याला जे सर्व झाडे आहेत सर्व झाडे मग ह्या तीनही झाडांची आपण बेरीज केलेली आहे आणि जी सर्व झाडं आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहेत. इतर सर्व झाडे इथे दिलेले आहेत तर ती आहेत 30,09,321 आहेत. मग मुलं बघा आपण सुबाबड आणि निलगिरीची झाडे आपण कशी काढली होती? आपण त्यांची बेरीज करून काढलेली होती. बेरीज मध्ये त्याचं उत्तर हे आलं होतं. म्हणून आपण त्यांची ती संख्या खाली लिहूया आणि ती संख्या आपण जी एकूण झाड आहेत त्याच्यातून वजा करूया. तर वजा केली आपण ही जी संख्या आहे ही दोन्ही झाडांची निलगिरीची आणि सुबाबडीची झाडांची संख्या आपण वजा केली. तर वजा केल्यावर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे मुलांनो ते काय आहे 8,87,553. म्हणजेच प्रश्नामध्ये विचारलेले आहे की इतर झाडे किती आहेत? तर इतर झाडे 8,87,553 आहे मुलांनो. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 3. बघा मुलांनो, प्रश्न तिसरा आहे एका ऊस उत्पादन शेतकऱ्याला ऊसापासून 2 लाख रुपये उत्पन्न मिळाले. किती उत्पन्न मिळाले? 2 लाख रुपये उत्पन्न मिळाले. खते औषधे वगैरे बाबीवरील 1,12,580 रुपये खर्च वजा जाता त्याच्याकडे किती रक्कम उरली आहे आपल्याला काढायचं आहे. तर बघा याचं उत्तर बघूया आपण. हे शाब्दिक उदाहरण आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण जी माहिती दिलेली आहे ती आपण लिहून घेऊया. म्हणजेच आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन लिहूया 2 लाख रुपये. त्याच्यानंतर खत आणि औषधीवर त्यांनी जे खर्च म्हणजे उत्पन्न लिहूया आणि खर्च लिहूया. खर्च काय झाला? खर्चाची किंमत किती आहे? 1,12,580 लिहूया आणि आता ती वजा केल्यावर त्याच्याकडे किती रक्कम उरते मग आपण वजाबाकी करूया. तर बघा मुलांनो, याचं आपण उत्तर बघूया. बघा सेम आपण जसं सांगितलेलं आहे तसंच आपण सोडवलेलं आहे. उत्पन्न लिहिलेलं आहे आणि खर्च लिहिलेला आहे. उत्पन्नामधून खर्च वजा केला आणि वजा केल्यावर आपल्याला उरलेली रक्कम जी मिळालेली आहे ती आहे 87,420. तर आपण आता वळूया चौथ्या प्रश्नाकडे. मुलांनो, चौथा प्रश्न आहे की मोहनला 53,890 रुपयांची मोटरसायकल घ्यायची आहे. त्याच्याजवळ 38,695 रुपये आहेत. तर त्याला अजून किती रक्कम जमवायची आहे? म्हणजे याच्याकडे मोटरसायकल जी आहे ती घ्यायची आहे पण त्याच्याकडे मोटरसायकल किती रुपयाची घ्यायची आहे? 53,890. पण त्याच्याकडे आता फक्त 38,695 रुपयेच आहेत. तर त्याला अजून किती आपल्याला रक्कम काढायची की किती अजून त्याच्याजवळ रक्कम पाहिजे?
जेणेकरून तो 53,980 ची मोटरसायकल विकत घेऊ शकेल. तर आपण उत्तर बघूया मुलांनो. मोटरसायकलची किंमत आधी लिहिलेली आहे, मोहनकडून असलेली रक्कम लिहिलेली आहे आणि त्याची वजा करायची आहे इथे. आणि वजामध्ये आपल्याला जे उत्तर आलेलं आहे ते आहे 15,195. तर लिहून झाल्यावर आपण शेवटी असं लिहायचं, आपलं उत्तराच्या शेवटी आपण लिहायचं की जो प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तेच लिहायचं मुलांनो. आपल्याला इथे विचारले अजून किती रक्कम जमवायची आहे मोहनला, मग शेवटी लिहायचं तर मोहनला अजून 15,195 रुपये जमवायचे आहेत. तर मुलांनो हे समजलंच असेल. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आणि प्रश्न असा आहे की एका सामाजिक संस्थेने पूरग्रस्तांसाठी 10,50,500 रुपये निधी गोळा केला आहे. राज्य सरकारने 11 लाख रुपये निधी दिला, तर शासनाने दिलेला निधी किती जास्त होता? ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये बघा आपण उत्तर बघूया आता. बघा याच्यात शाब्दिक उदाहरण असल्यामुळे पुन्हा आपल्याला लिहायचं आहे की पूरग्रस्तांसाठी दिलेला, राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी किती निधी दिलेला आहे आपण आधी ते लिहूया, दिलेला निधी लिहायचा. त्याच्यानंतर सामाजिक संस्थेने किती निधी गोळा केला आहे ते लिहूया. गोळा केलेला निधी 10,50,500 रुपये आणि ती वजा करूया. आणि वजा केल्यावर जे आपल्याला मुलांना उत्तर आलेलं आहे ते आहे 49,500 रुपये. मग आपण पुन्हा शेवटी असंच लिहायचं की शासनाने दिलेला निधी, जो प्रश्न विचारलेला आहे की शासनाने दिलेला निधी किती जास्त होता, तर शासनाने दिलेला निधी 49,500 रुपयाने जास्त होता. तर आता मुलांनो आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न आहे की मोहनला 53,890 रुपयांची मोटरसायकल घ्यायची आहे आणि त्याच्याजवळ 38,695 रुपये आहेत, तर त्याला अजून किती रक्कम जमवायची आहे? मुलांनो असाच प्रश्न आता रिपीट झाला होता, आपण बघूया याचं उत्तर. सेम आहे हा प्रश्न. याच्यामध्ये पण आपण लिहूया मोटरसायकलची किंमत. तर बघा मोटरसायकलची किंमत आपण लिहायची आहे 53,890 रुपये आणि मोहनकडे असलेली रक्कम लिहायची आहे 38,695 रुपये. आणि मोहनला अजून मग किती, याचं जे वजाबाकी केल्यावर उत्तर आलेलं आहे ते आहे 15,195 रुपये. म्हणजेच मोहनला अजून 15,195 रुपयाची गरज आहे. आता आपण पुढे वळूया. प्रश्न असा आहे की कागदाच्या एका कारखान्यात 2002 ते 2003 या वर्षात 1,45,678 टन कागद तयार झाला, तर 2003 ते 2004 या वर्षात 1,23,456 टन कागद तयार झाला, तर या 2 वर्षातून एकूण किती टन कागद तयार झाला? म्हणजे दोन्ही वर्ष दिलेले आहेत आणि त्या प्रत्येकी म्हणजे पहिले 2002 ते 3 मध्ये किती कागद टन तयार झालेला आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 2003 ते 4 किती कागद टन तयार झाला ते सांगितलेलं आहे. आता आपण हा प्रश्न सोडूया, बघूया आता उत्तर पुढे. शाब्दिक मध्ये सारखंच लिहायचं आहे मुलांनो. तर 2002 ते 3 मध्ये जो कागद तयार झाला त्याची संख्या इथे लिहायची, म्हणजे 1,45,678 टन. आणि 2003 ते 4 मध्ये कागद किती उत्पादन झालं आहे त्याचं जे युनिट असते ते सोबत लिहायचं. त्याच्यानंतर आता 2 वर्षात तयार झालेला आपल्याला एकूण कागद काढायचा आहे. तर मुलांना एकूण मध्ये आपल्याला ऍडिशन करावी लागेल. ऍडिशन केलेली आहे इथे 8 अधिक 6 14 चे 4, हातचा आला 1, पुन्हा 7 अधिक 5 आणि 1 13, 13 चे 3, इथे हातचा 1 आला, 6 अधिक 1 4, पुन्हा हातचा 1 घेतला तर 11, इथे 1 लिहिला मुलांनो, मग इथे 1 दिलं, पुन्हा इथे 5 अधिक 3 8, 8 अधिक 1 9,
मग पुन्हा इथे 4 अधिक 2 9, सॉरी 4 अधिक 2 6 आणि 1 अधिक 1 2, म्हणजे 2 वर्षात तयार झालेला एकूण कागद 2,69,134 टन इतका आहे. तर मुलांनो आपण बघूया, पुढे वळूया आणि पुढचा प्रश्न एकदमच सोपी आहे बघा, आपण वाचूया. 9,99,999 आणि सर्वात लहान 6 अंकी संख्या फरक काढा. हा सेम प्रश्न आपण परीक्षेमध्ये पण सोडवला होता आणि खेळामध्ये पण आपण बघितला होता. वजा केल्यावर उत्तर आपल्याला 1 आलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, राज्य सरकारने शाळांना 20,54,280 रुपयांचे संगणक व 2,04,434 रुपयांचे दूरदर्शन वाटले, तर शासनाने एकूण किती रुपये खर्च केला? हे असे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तर बघूया आता याचं उत्तर. बघा इथे आपल्याला आधी लिहायचं आहे की शासनाने, आपण याच्यात ऍडिशन करूया, संगणकाची किंमत आणि दूरदर्शन संच किती वाटले, ह्या दोन्ही संख्यांची इथे बेरीज केलेली आहे. बेरीज केल्यावर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे, म्हणजेच हे एकूण रक्कम यांनी शासनाने खर्च केलेली आहे. मग शेवटी आपण लिहूया की शासनाने एकूण 22,58,625 रुपये खर्च केले आहे. प्रश्न 10वा शेवटचा प्रश्न आहे मुलांनो. बघा आता प्रश्नामध्ये काय लिहिलेलं आहे. एका निवडणुकीत ललिताबाईंना 11,68,789 मते मिळाली आणि रफिक भाईंना 11,70,057 मते मिळाली, तर कोणाला किती जास्त मते मिळाली? ठीक आहे, कोणाला किती मते जास्त मिळाली आपल्याला काढायचं आहे. तर असाच प्रश्न सुद्धा आपण बघितला होता मुलांनो. आपण उत्तर बघूया. याच्यासाठी आपण काय केलं, पहिले आपण रफिकबाईला जास्त मते मिळालेली आहेत म्हणून रफिकबाईची जास्त मते आता लिहिलेली आपण 11,70,057. त्याच्यानंतर ललिताबाईला रफिकबाईपेक्षा थोडी कमी आहेत, तर ती लिहूया 11,68,789 आणि मग त्याची आपण वजाबाकी करूया. वजाबाकी केल्यावर आपल्याला 1,268 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच रफिकबाईला किती मते जास्त मिळाली मुलांनो? मग शेवटी आपण लिहायचं की रफिकबाईला 1,268 मते जास्त मिळालेली आहेत. तर मुलांनो आपण इथे आपली प्रश्न उत्तरे पूर्ण केलेली आहेत. थँक्यू.